आपल्या महाराष्ट्रातील साखर उद्योग हा सर्वात मोठा उद्योग आहे। या साखर उद्योगासाठी मराठवाड्यामधून खूप सारे ऊस कामगार आपल्या भागामध्ये ऊस तोडणीसाठी येत असतात। तर हे सगळे असंघटित कामगार आहेत। मग या संघटित कामगारांच्या सुरक्षिततेचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस 19 ऑक्टोबर 2018 रोजी एक शासन निर्णय पारित करण्यात आला। त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ याची स्थापना करण्यात आली। यानंतर ज्या कामगारांची मुले पाल्य कामगार कामानिमित्त बाहेर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्यांची राहण्याची शिक्षणाचे आबाळ होते त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने वसतिगृह योजना स्थापन केली आणि या वसतिगृह योजनेअंतर्गत आज विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सर्व मिळून 20 वसतिगृह कार्यरत आहेत। यामध्ये खर्चाची जी तरतूद केलेली आहे, या महाराष्ट्रामध्ये 204 साखर कारखाने आहेत। या सर्व साखर कारखान्यामधून प्रति टन 10 रुपये आणि महाराष्ट्र शासनाकडून 10 रुपये अशा प्रकारे प्रति टन 20 रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। फक्त ऊस तोड कामगारांचा मुलगा यासाठीच ती तरतूद करण्यात आलेली आहे आणि ऊसतोड कामगार हे असंघटित कामगार या वर्गामध्ये येतात। त्यांच्या दवाखान्याची व्यवस्था, त्याचबरोबर देव न करो दुर्दैवानं त्यांचं काही अपघाती मृत्यू आला किंवा नैसर्गिक मृत्यू आला तर त्या ठिकाणी 2 लाख रुपये भरघोस अशी तरतूद करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे ऊसतोड कामगारांना हा लाभ कधी मिळवता येईल? जर त्या गावातील ते ज्या गावामध्ये राहतात त्या गावातील ग्रामसेवकाकडून सलग 3 वर्षे ऊसतोड तोडणीचं काम केलं आहे अशा प्रकारे त्यांना ऊसतोड कामगार ओळखपत्र मिळते। जर एखाद्याने ऊस तोडणीचे काम बंद केले असेल पण यापूर्वी त्याने 5 वर्ष सलग ऊस तोडणीचं काम केलं असेल तशा प्रकारचा साखर कारखान्याकडून दाखला त्यांनी ग्रामसेवकाला दिला तर ग्रामसेवक त्या प्रकारे ओळखपत्र देतात आणि त्या ओळखपत्रानुसार त्याची नोंदणी गोपीनाथ मुंडे कल्याणकारी महामंडळाकडे केली जाते। आजपर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये या महामंडळातून ऊसतोड कामगारांची खूप नोंदणी झालेली आहे। तर सर्व ऊसतोड कामगारांनी त्या ठिकाणी जर गोपीनाथ मुंडे कल्याणकारी महामंडळामध्ये नोंदणी करून घेतली आणि त्यातून ओळखपत्र मिळवले तर अशा प्रकारे या सर्व योजनांचा लाभ ते घेऊ शकतात। आणि एखाद्या कुटुंबामध्ये वडीलही ऊस तोडतात आणि मुलगाही ऊस तोडणीचं काम करतो तर मुलाचं वेगळं कुटुंब आणि वडिलांचं वेगळं कुटुंब धरलं जाईल आणि त्या ठिकाणी त्या दोन्ही कुटुंबाला तो लाभ मिळणार आहे। अशा प्रकारे असंघटित कामगारासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना लागू केलेली आहे। यासारखेच आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या चॅनलला सबस्क्राईब करा, ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि कोर्ट कचेरी फेसबुक पेजला फॉलो करा। धन्यवाद।